बघ कसे गाळून दे. तुला मारायचं कसं पाणी? तुला मारायचं असं पाणी? मार. वेरू तू काय करते आता? विरा आता गाडी धुणार आहे. विराची कार. किती क्यूट दिसत सुकलेले. राजाने परत पाणीपुरी बनवली. तर एवढी पाणीपुरी का एवढ्या पुऱ्या फक्त असून पप्पा खाणार. आमच्या दोघांसाठीच आपण हे खात नाही पुस्तक. आबासाहेबांसाठी कोबी. हे बघा इकडं कोबी कट केलाय. थंड आहे. एवढं कोबी तुम्ही खाणार आहे का? नाही येते तर तुम्हाला देणार त्यासोबत. नाही खाणार. तर ना पाणी पण तयार झालेलं आहे. शेव कांदा आणायचं. पाणीपुरी तयार आहे. कशी छान आहे. कशी घेऊ ना? चमचा आणू का? हा बाबाला खाऊ दे ना. तू बनवून देऊ राहील बाबाला? हा तुला बनवता येते? का जरा काय खाती तू? मी जेवायला बसलोय. जरा नुसतं लोणचंच खाऊ राहिली. आणि मांडी घालून बसायचं. जरा मांडी घाल बरं. घाल मांडी. हा जेवण कर व्यवस्थित. हा आता बाबा थकली खाऊन. आता माझ्यात आली. ती पाणीपुरी बनवलेली आहे ना. खाल्ली का तू विरा? तुला खायची? भारी रे. भारी काय नाही. विकतच्या पेक्षा भारी लागत. विकत मध्ये काय राहते? येस राहत ना. बाहेर लागली शायनिंग. काय आता आपल्या काय कमी यायच्या म्हणजे सगळं तसंच आहे ना. कमी करू. विरा ना झोपली. मी चाललोय मुंबईला आणायला कोपरगावला. तर 6 वाजले सकाळचे. अंधार आहे बाहेरले. अंधार आहे बाहेर. तर चला जाऊ आणि घेऊन. तर सकाळच्या 6:30 वाजले. मी चाललोय मम्मी त्यांना घ्यायला कोपरगाव रेल्वे स्टेशनवर. आणि विराने रात्री खूप त्रास दिलाय. कारण तिला सारखी आजीची आठवण येत होती. तर आज त्याला सकाळी उठल्यावर पहिले आजी दिसणारच. चला आता मी पहिलं घेऊनच त्यांना. ते आले स्टेशनवर. ते बोलले आम्ही आलोय या. तर मी म्हणलं मी पण आलोय. 5 मिनिटात आलो तिथं. तर आता 5 मिनिटात मी स्टेशनवर जाईल. चला जाऊ आपण. कस काय झाला प्रवास? झोपलं का गाडीत? एकच नंबर प्रवास झाला. तर आले आधी जळगाववरून सपोच्या घरून. रात्रीचा प्रवास केला येईन. 2 वाजता बसले होते का? नाही मग 3:30 वाजता ट्रेन होती यांना. आणि आता पोहोचले 6:30. 3:30, 4:30, 4:30. 4 तास लागले यायला. 3:30 वाजता तुम्ही. मग किती झाले? समजा 6:30लाच उतरलं जरा. मग बरोबर आहे ना. 3:30 ते 4:30 या. 5:30 2 7:30 3 तास लागले. काय रे विरा? कोण आले? हा कोणती आजी आली? कोंबड्यावाली आजी आली ना परत. हा पायी कोंबड्यावाली आजी आली ना. चल कोंबड्यावाली आजी आली. कोंबड्यावाली आजी आली. हा
आजी आली. अगं बाई कुठं गेली होती आजी? रेल्वे बसून आहे ना बरं झालं एक आणलं. रात्री तिला म्याव म्याव वर झोपी लावलंय मग. तर आहे ना ह्या व्हिडिओमध्ये असं नाही का त्याच्या कुर्तीची बऱ्याच जणी लिंक मागत होत्या आणि तर मी काहींना दिली आणि काहींना द्यायची राहिली आहे. तर मी म्हटलं या व्हिडिओतच देऊन टाकते, म्हणजे ज्यांना आवडली असेल ती ही कुर्ती घेतील. खूप छान मस्त कापड पण छान आहे, कलर पण छान आहे आणि दिसतो पण खूप छान आणि उन्हाळ्यामध्ये डेली यूजसाठी पण खूप छान आहे. डेली वेअरसाठी गाऊन वगैरे वापरण्यापेक्षा या अशा कुर्तीत छान वाटतात. त्यानंतर ह्या शर्टची पण लिंक देईल व्हाईट आणि हा जो माझा ड्रेस होता ना याची तर बऱ्याच जणी लिंक मागत असतात. तर याची पण लिंक तुम्हाला देईल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये राहील. तर हे सगळे मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहे आणि इथे ना विराट छोटी होती त्यावेळेसची ही व्हिडिओ क्लिप आहे. पण ड्रेस खूप छान आणि खूप मस्त. मी प्रेग्नन्सीत पण वेअर केलेला होता फोटोशूटसाठी. त्याच्यानंतर ही साडी पण बऱ्याच जणींनी घेतली आहे, खूप जणींना आवडती पण आणि कलर कॉम्बिनेशन पण छान वाटतो या पद्धतीचा. याच्यामध्ये अजून पण कलर्स आहे, याची पण लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये देईल. घातल्यावर पण खूप छान दिसते आणि फोटोशूट वगैरेसाठी पण छान वाटते अशा साड्या. तर त्याच्यानंतर हा एक सुरेखाताईचा ड्रेस होता, त्या व्हिडिओखाली कमेंट आली की सुरेखाताईच्या ड्रेसची पण लिंक दे. त्याच्यानंतर माझ्या या कुर्तीची पण लिंक मागितली होती प्रियंकाच्या घरी आम्ही गेलो होतो त्यावेळेस. तर तेव्हा काही मी लिंक दिली नाही. तर आजच्या व्हिडिओत म्हटलं ज्या ज्या कुर्तीची टॉपची लिंक पाहिजे होती ते मी यामध्ये क्लिप ॲड करते आणि त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला देईल. खूप छान मस्त कुर्ती आलेली आणि घालायला पण छान कम्फर्टेबल वाटत असतात. तर येथे आम्ही प्रियंकाच्या घरी गेलेलो होतो पुण्याला. तिथली ही व्हिडिओ क्लिप आहे, बऱ्याच जणींनी बघितली पण असेल आणि वातावरण पण खूप छान दिसत होतं टेरेसवरून मस्त असं. तर त्याच्यानंतर इथे आम्ही घरी चाललो होतो. हीच कुर्ती बऱ्याच जणींनी मागितली होती, तर हिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर त्याच्यानंतर यात पण कुर्तीची लिंक देईल. पूर्ण या व्हिडिओमध्ये दिसत नाही पण कुर्ती खूप छान आहे, कलर पण छान वाटतो. आणि एवढंच काय होतं माहिती का, कमेंट्स येतात मला रिप्लाय द्यायलाच वेळ भेटत नाही आणि म्हणजे व्हिडिओ थ्रू मी कधी कधी व्हॉइस ओव्हर करीत नाही, वेळच भेटत नाही कारण मिस्टरच व्हिडिओ शूट करतात. कमेंट्सला रिप्लाय द्यायला पण कधी कधी वेळ भेटत नाही. तर म्हटलं एखाद दिवशी आपण ना कमेंट्सवरती पण व्हिडिओ बनवूया. पण म्हणजे रिप्लाय लाईक करायला सुद्धा वेळ भेटत नाही कारण पूर्ण दिवस विरामध्ये जात असतो. विराचं कंटिन्यू चालत असतं मम्मी आणि तिची बाकीची कामं पण बरेच कामं असतात, तर त्याच्यामुळे जास्त काही वेळ भेटत नाही. तर खूप सारे कमेंट्सला मला रिप्लाय द्यायचा पण राहून जातो. तर सगळे समजून घेतात छोटी मुलगी म्हणून, तर त्याच्यामुळे इतकं काही नाही. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. थँक्यू.